काय झालं हे नसतं. मला काय मी व्यसन करण्याचा निर्व्यसनी माणूस आहे. गुटख्यासाठी काय केलं आज आपल्या पत्रकार बंधू तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काल परवाच आपल्या बघा वरच्या जंगलामध्ये सगळं ते ड्रग्सचा साठा सापडला, सगळ्या एबडीचा साठा सापडला. किती दुर्दैव आहे हो. आपल्या जिल्ह्याचं नाव आपण वाढवतोय, छत्रपतीचे वंशज आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि आपल्या व्यवसायात आपल्या जिल्ह्यात काय सापडतं? एबडीचा ड्रग्सचा साठा सापडतो. हे दुर्दैवी बाब लक्षात ठेवा खूप सर्वांसाठी. आता बाकी पोलीस प्रशासन त्याच्या पद्धतीने काम चालू आहे, ते करतील असे पूर्ण त्यांच्याकडून आशा आहे. आणि खूप दुर्दैवाची बाब आहे, जिल्ह्याच्या नाव आपलं महाराष्ट्राच्या नकाशावर किंवा भारताच्या नकाशावर जे काल परवा मीडियामध्ये दाखवलं गेलं, सातारा जिल्ह्यामध्ये सापडला एमडीचा साठा. लोक बघतात सातारा जिल्ह्याकडे कसे बघतात, क्रांतिकारीचा जिल्हा आहे आपला. काय लोक काय म्हणजे काय विचार करत असतील बाकी लोक महाराष्ट्रातले भारतातले, सातारा जिल्ह्यामध्ये काय सापडलं. मध्ये ते सासवड्याचा गुन्हा झाला. सासवड्यामध्ये एका छोट्याशा लहान लेकरावर अत्याचार झाला. त्यावेळेस सातारा जिल्ह्याचं नाव बाहेर ठिकाणी खूप खराब लोकांना म्हणजे खूप वाईट पद्धतीने घेतलं गेलं. असं कसं घडलं म्हणून त्याही वेळेला रक्षक पडतालचे पाहुणे माझे पदाधिकारी आम्ही तिथे गेलो तेव्हा त्यांना मी त्यांच्या कुटुंबाला सांत्वन केलं. सांत्वन करण्यापेक्षा पद्धतीचा हात त्यांना दिला. मी तिथले जे गावातले सरपंच असतील, उपसरपंच असतील, पोलीस पर्यंत त्यांना मी बोलावून घेतलं. त्यांना सांगितलं मी राजकीय व्यक्ती नाहीये, याच्यामध्ये राजकारण मला करायचं नाहीये.